नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. नुकतेच आपल्या संसदेतल्या खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतात संसदीय प्रकारची शासन प्रणाली आणि या संसदीय शासन प्रणालीत दोन गृह, एक लोकसभा आणि दुसरे राज्यसभा. तर लोकसभा आणि राज्यसभामध्ये फरक मुळात हा आहे की लोकसभेमध्ये आपण थेट प्रतिनिधी निवडतो. म्हणजे संसदीय प्रणालीमध्ये लोकसभाचे गृह आहे, कनिष्ठ गृह आहे आणि त्यात आपण थेट खासदार निवडतो. त्यासाठी सार्वत्रिक निवडणुका होतात. आणि त्याच्यानंतर जे दुसरं गृह आहे राज्यसभा, ते जे आपण राज्य विधानसभेत निवडून दिलेले आमदार असतात त्यांच्या मार्फत राज्यसभेचे खासदार निवडले जातात. तर हे दोन्ही गृहाचं रचना आहे. आणि नुकतेच लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे चेअरमॅन किंवा अध्यक्ष यांनी एकूण 92 खासदारांचं निलंबन केलेलं आहे. 92. जोपर्यंत मी आता व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत या अधिवेशनात एकूण 92 खासदारांचं निलंबन झालेलं आहे. आणि त्या 92 पैकी 46 लोकसभेत आणि 46 राज्यसभेत खासदारांचं निलंबन झालेलं आहे. बघा, हे जे निलंबन होतं ते काही दिवसासाठी असतं किंवा काही आठवड्यासाठी सुद्धा असू शकतं. मग काही वेळेस सभापती एका दिवसासाठी पण निलंबित करतात. 92 जे खासदारांना निलंबित केले त्यापैकी काही खासदारांचं निलंबन हे संसदेचं अधिवेशन संपेल. म्हणजे आता जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाला आता फक्त 4 दिवस राहिले, तर ह्यांचं 4 दिवसासाठी निलंबन केले. आणि काही खासदारांचं निलंबन हे संसदीय विशेष अधिकार समितीचा अहवाल येईपर्यंतचं निलंबन आहे. म्हणजे हे जे नॉर्मल निलंबन आहे 4 दिवसाचं, ते तर त्यांच्या काही गोष्टी किरकोळ आहेत त्याच्यासाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं. काही खासदारांचे जे कृत्य होते ते इतके गंभीर होते की जोपर्यंत संसदीय विशेष अधिकार समिती त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत त्या खासदारांना पुन्हा आपल्या गृहात घेतलं जाणार नाही. यामागं कारण काय? सगळ्यात पहिले आपल्याला कारण माहिती पाहिजे की निलंबन का केलं. झालं असं होतं की 5 दिवसापूर्वी संसदेत 4 लोकांनी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे आपले ते विरोधाच्या नावाने संसदेमध्ये थोडासा गदारोळ माजवला. आता या गदारोळ माजवल्यामुळे काय झालं की संसदेच्या परिसराचा आणि संसदेत उपस्थित असलेल्या खासदारांच्या सुरक्षेवर थोडासा परिणाम झाला. आणि या सुरक्षेच्या परिणामामुळे जे विरोधी पक्ष आहे त्याच्याकडनं मागणी केली गेली की आपण या सुरक्षेसंबंधीची आपल्याकडनं चूक झालेली आहे त्याच्यावर आपण चर्चा करायला हवी आणि आम्हाला या चुकीबद्दल गृहमंत्र्याकडून उत्तर पाहिजे. आता सध्या गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा आहेत. तर आम्हाला सध्या अमित शहा यांच्याकडनं उत्तर पाहिजे. परंतु सरकारकडून किंवा लोकसभा सभापतीकडनं याला उत्तर म्हणून सांगण्यात आलं की आपल्याकडनं जी सुरक्षित चूक झाली त्याच्यावर आमची सध्या चौकशी चालू आहे आणि एकदा चौकशीचा अहवाल आला त्याच्यानंतर आपण याच्यावर चर्चा करायला हवी. म्हणजे एक विरोधी पक्ष बोलतोय की आत्ताच चर्चा करा आणि सत्ता पक्ष म्हणतोय की आम्ही अहवाल आल्यावर व्यवस्थित चर्चा करू. आता या मुद्द्यावरनं विरोधी पक्षातले काही नेते आक्रमक झाले. काही खासदार संसदेच्या लॉबीपर्यंत आले. म्हणजे बघा, इथं आपले सभापती किंवा चेअरमॅन बसलेले असतात आणि इथं ते गोल आकाराचं हे असतं, एक वरांडा टाईप असतो आणि त्याच्यामध्ये लोक येऊन आंदोलन करायला लागले. बऱ्याच जणांनी पोस्टर दाखवले वगैरे वगैरे. त्याच्यामुळे काय झालं की संसदीय प्रणाली म्हणजे संसदीय कारवाई आहे त्याच्यावर कुठेतरी परिणाम झाला आणि ती वेळ खात होते. त्याच्यामुळे ह्यांना सगळ्यांना निलंबन करण्यात आलं. आता काही महत्वाचे खासदार ज्यांना निलंबन करण्यात आलंय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे अधीररंजन चौधरी. हे अधीररंजन चौधरी सुद्धा विरोधी पक्ष नेता आहेत. त्याच्यामुळे यांना निलंबन करणं म्हणजे एक प्रकारे विरोधी पक्षाच्या पूर्ण गटाला निलंबन करण्यासारखं होतं. त्यानंतर दुसरा गौरव गोगोई, त्याच्यानंतर हे तृणमूल काँग्रेसचे प्रसिद्ध खासदार डेरेक ओब्रायन, त्याच्यानंतर ए राजा, त्यानंतर जयराम रमेश, मनोज कुमार झा, हे सगळे खूप प्रसिद्ध खासदार आहेत. हे सर्वांना निलंबित करण्यात आलंय. जर तुम्हाला कोणाला लिस्ट हवी असेल तर ही पूर्ण लिस्ट आहे. याच्यामध्ये कोणाला
निलंबित केले ते सगळं दिलेलं आहे, तुम्ही पॉज करून वाचून घेऊ शकता. ही दुसरी लिस्ट आहे, 34 खासदार. ही राज्यसभेची लिस्ट होती आणि ही लोकसभेची लिस्ट आहे. त्यानंतर आता आपण मूळ मुद्द्याकडे, की बाबा निलंबन एखाद्या खासदाराचं करायचं असेल तर कसं केलं जातं. समजा बघा की एखाद्या गृहातनं काही काळापुरतं निलंबन करायचं असेल किंवा काही एक दिवसापुरतं निलंबन करायचं असेल तर त्याच्यासाठी लोकसभेचे स्पीकर म्हणजे सभापती आणि राज्यसभेचे प्रेसिडेंट म्हणजेच अध्यक्ष यांना तो अधिकार असतो. परंतु गृहाचे अधिवेशन संपेपर्यंत किंवा त्याच्या पुढच्या काळापर्यंत जर निलंबन करायचं असल्यास ही प्रक्रिया संसदीय कायदा मंत्रीद्वारे केली जाते. ती कशी केली जाते? संसदीय कायदा मंत्री सध्या कोण आहेत? प्रल्हाद जोशी. हे काय करतात? एक ठराव मांडतात. ठरावाच्या विरोधात मग मतदान होतं. आता प्रत्येक वेळेस मतदान घेऊ शकत नाही, मग सगळ्यात पहिले व्हॉइस वोट म्हणजे आवाजी मतदान होतं. समजा लोकसभेचे स्पीकर म्हणतात की या खासदारांनी काढण्याचा ठराव मांडण्यात आलेला आहे, ज्यांचं हो असेल त्यांनी यस करणं ओरडा. मग ते सगळे यस करून जोरात बोलतात. मग यसचा आवाज जर नो पेक्षा जास्त असेल तर हा ठराव मंजूर झाला असं गृहीत धरलं जातं, आणि जर नोचा आवाज यस पेक्षा मोठा असेल तर हा ठराव नामंजूर झाला असं गृहीत धरण्यात येतं. आणि दोघांचा ठरावाचा आवाज जर सेमच असेल तर मग ऑफिशियल वोटिंग घेतली जाते, जेणेकरून काय भेदभाव होऊ नये. आणि संसदीय कायदा मंत्री प्रल्हाद जोशींनी या खासदारांच्या निलंबनामागे कारण काय दिलं? अयोग्य वर्तणूक. म्हणजे खासदारांची वर्तणूक होती की तुम्ही संसदेत आलेत, तुम्ही अयोग्य घोषणा देताय. आम्ही जर असं म्हणतोय की आपण चर्चा अहवाल आल्यानंतर करू, तरीही तुम्ही घोषणा देणं थांबवत नाहीये. तुम्ही फलक दाखवताय, तुम्ही घोषणा देताय, तुम्ही त्या कॉरिडॉरमध्ये येऊन आवाज करताय. या सगळ्या कारणांमुळे प्रल्हाद जोशी यांनी हा ठराव मांडला. पुढचं, आता याची प्रक्रिया, निलंबनाची प्रक्रिया घटनेत नाही आहे, पण निलंबनाची प्रक्रिया लोकसभा आणि राज्यसभेची जी नियमावली आहे त्याच्यात आहे. तर सगळ्यात पहिले लोकसभा नियम क्रमांक 373. बघा, यानुसार जर कोणी उल्लंघन केल्यास लोकसभा सभापती पूर्ण दिवसासाठी त्याचं निलंबन करू शकतो. म्हणजे इथं 373 नुसार काय की लोकसभेच्या सभापतीला तो अधिकार आहे. मग लोकसभेचा सभापती काय म्हणतो? पहिल्यांदा समजा तुम्ही काय उल्लंघन केलं तर त्याला सांगतं की तुम्ही गृह सोडा. हे झालं नॉर्मल. जर त्यांनी गृह सोडून दिलं तर ते तेवढ्या काळापुरतं किंवा तेवढ्या दिवसापुरतं निलंबन होतं. परंतु जर आदेश दिला लोकसभा सभापतीने की तुम्ही गृह सोडा आणि त्याच्यानंतर सुद्धा जर त्यांनी गृह सोडलं नाही, मग ती पुढची प्रक्रिया 374 अ मध्ये दिली. तर 374 अ जे आहे ते 2001 मध्ये दुरुस्ती करून आणण्यात आलं होतं. यामध्ये काय की जर एखादा खासदार अधिक वेळेला नियम तोडत असेल, त्याला एखादी वॉर्निंग दिली, त्याला एखादी चेतावणी दिली, तरी सुद्धा तो नियम तोडत असेल तर त्याला 5 दिवसासाठी, नीट लक्षात ठेवा, 5 दिवसासाठी किंवा उरलेल्या अधिवेशनाचे दिवस, बघा 5 दिवसासाठी किंवा उरलेल्या अधिवेशनाचे दिवस यापैकी जे कमी असेल तेवढी शिक्षा दिली जाईल. मग आताच्या अधिवेशनाला किती दिवस राहिलेत? 4. एक तर 5 दिवसासाठी किंवा उरलेल्या अधिवेशनाचे दिवस समजा आता 4 आहेत, यापैकी जे कमी असेल म्हणजे काय 4 दिवसासाठी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. मग हे कोणी केलं? ते हे मागे सांगितल्याप्रमाणे की संसदीय कामकाज मंत्री जे प्रल्हाद जोशी यांच्या मार्फत ठराव मांडण्यात आला आणि त्यांनी मग ते निलंबन केलं. जर एका दिवसाचं असेल तर सभापती, आणि जर जास्त दिवसासाठी असेल तर संसदीय कामकाज मंत्रीद्वारे. सेम राज्यसभे बाबतीत नियम 255 गृहातून निघून जा, कोण म्हणणार? अध्यक्ष. हे एका दिवसासाठी असेल. आणि 256 मध्ये काय म्हटलंय? सदस्याचं निलंबन. मग इथं काय संसदीय कामकाज मंत्री जो असतो तो ठराव मांडतो. नीट लक्षात घ्या, निलंबनाचा अधिकार सभापती किंवा अध्यक्षाला आहे. परंतु जर त्यांनी माफी मागितली, समजा माझं निलंबन करण्यात आलं तर मी काय करणार? माफी मागणार. किंवा काही कारणास्तव माझं निलंबन जर रद्द केलं तर त्याला पुन्हा घेण्याचा अधिकार सभापती किंवा अध्यक्षाला नाहीये, तर तो अधिकार गृहाकडे. मग जर गृहाला वाटलं तरच त्याला निलंबनानंतर सुद्धा परत घेतलं जाऊ शकतं. हा अधिकार म्हणजे काढण्याचा अधिकार एकेकाळी सभापती आणि अध्यक्षाला असू शकतो,
परंतु परत घेण्याचा अधिकार फक्त गृहाला आहे. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. पुढे पूर्वी अशा कधी घटना घडल्यात का की बाबा 92, 100, 50, 60 अशा खासदारांना एकदाच निलंबित केले? तर हो, असं घडलंय पूर्वी. पहिली घटना घडली होती 1963 ला, जेव्हा राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या अभिभाषणाच्या वेळी बऱ्याच ऑपोजिशन खासदारांनी गदारोळ माजवला होता. आणि तेव्हा पहिल्यांदाच आपण बल्कमध्ये म्हणजे मोठ्या संख्येने खासदारांचं निलंबन केलं होतं. दुसरी घटना खूप प्रसिद्ध ही 1989 मध्ये न्यायमूर्ती ठक्कर आयोग यांच्या अहवालावरील चर्चेदरम्यान लोकसभेतील 63 खासदारांचं निलंबन केलं होतं. आता ठक्कर आयोग काय की इंदिरा गांधींच्या मृत्यू संदर्भात एक आयोग बसवला होता न्यायमूर्ती ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली. आणि न्यायमूर्ती ठक्कर यांचा जो आयोगाचा अहवाल होता तो लोकसभेत त्यावेळेस चर्चेला घेतला होता. आणि चर्चेच्या दरम्यान बऱ्याच खासदारांनी थोडासा गोंधळ केला आणि त्यावेळेस 63 खासदारांचं निलंबन केलं होतं. पुढे 2010 मध्ये मंत्र्याकडून महिला आरक्षण विधेयक हिसकावून घेऊन राज्यसभेतला म्हणजे काय झालं होतं, महिला आरक्षणचं विधेयक एका मंत्र्याच्या हातात होतं आणि त्यावेळेस कोणीतरी ते हिसकावून घेतलं आणि फाडून टाकलं होतं. त्यावेळेस राज्यसभेतील 7 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. या काही जुन्या घटना आहेत. आणि आता किती आहेत? 92. पुढे याचा काय प्रभाव होतो की राज्यसभेच्या खासदारांचं निलंबन केलं किंवा लोकसभेच्या खासदारांचं निलंबन केलं तर काय होतं बघा. सगळ्यात पहिले कामकाजाच्या दिवसाच्या संख्येत घट होते. म्हणजे बघा आता कामकाजाला 10 दिवस ठेवलेले आहेत, परंतु तुमचा एक दिवस कशात चाललाय, या खासदारांचं निलंबन करा आणि त्याच्यावर चर्चा करा या सगळ्याच गोष्टीवर चाललेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे ऍक्च्युली भारतीय संसद खूप कमी काळ सध्या काम करत आहे आणि त्यात पण जर हे सगळ्या गोष्टी आल्या तर संसदेचं काम करण्याचा जो दर आहे तो अजून कमी होत चाललेला आहे. पुढं चर्चेच्या प्रक्रियेत अडथळा येतो. साहजिकच आहे की हे मध्ये गोंधळ करणार, बॅनर दाखवणार, घोषणा करणार या सगळ्यामुळे काय होतं, चर्चेला थोडासा बाधा येते. पुढे वादग्रस्त मुद्द्यावर योग्य वादविवाद करण्यास असमर्थन. समजा सगळे विरुद्ध पक्षातल्या नेत्यांना निलंबन करून टाकलं, याचा काय परिणाम होणार की एखादा मुद्दा महत्वाचा घ्यायचा. आता बघा काल 92 खासदारांना निलंबित केलं आणि आज IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट याच्या संदर्भात आपल्या लोकसभेमध्ये बिल मांडले की बाबा आता हे IPC वगैरे कधी आहे, 1857च्या आधीच आहे. तर याच्या संदर्भात आपण नवीन 2023च्या स्वरूपाने नवीन काहीतरी बिल मांडू, म्हणजे 2023च्या स्वरूपात नवीन अपडेटेड IPC आणू या संदर्भात विधेयक मांडलं गेलं. परंतु याचा मूळ ड्रॉबॅक काय की विरोधी पक्षच नसल्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित चर्चा होणार नाही आणि फक्त सत्ता पक्षातली लोक चर्चा करणार आणि IPC, CRPC आणि एव्हिडन्स सारखे महत्वाचे विधेयक पारित करून घेणार. पुढे प्रातिनिधिक लोकशाहीला अडथळा. आता बघा तुम्ही आमच्यासारख्या लोक आपण खासदारांना निवडून देतो का, तर त्यांनी आपलं प्रतिनिधित्व करावं म्हणून. परंतु जर आपण त्यांना निवडून दिलेलं आहे आणि ते जर गृहात नाहीयेत आणि गृहाच्या बाहेर आपल्या हक्कासाठी मागणी करताय किंवा गृहाच्या बाहेर त्यांना काढून टाकलेलं आहे, तर आपलं प्रतिनिधित्व करणार कोण, आपल्या भागातल्या किंवा आपल्या मतदारसंघातल्या समस्या लोकसभेपर्यंत पोहोचवणार कोण, हे सगळे मुद्दे पाहता संसदेचं हे निलंबन आहे तर काही काळापुरतं ठीक आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने संसदेतल्या खासदारांचं निलंबन करणं आणि एक प्रकारे लोकशाहीत कुठेतरी, लोकशाही म्हणजे काय, चर्चेतनं मार्ग काढणं हा लोकशाहीचा मूळ उद्देश असतो. परंतु हे झाल्यामुळे थोडंसं का असे ना आपल्या लोकशाहीला कुठेतरी बाधा येताना दिसत आहे. त्यामुळे जे विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांनी याला गैर लोकतांत्रिक शब्द वापरलेला आहे. परंतु सत्ता पक्षाचं काय म्हणणं आहे की एखादा जर संसदीय परिसरात जर एखादी गोष्ट घडत असेल ते बघण्याचं काम हे संसदीय सचिवाचं, याच्या मागे गृहमंत्र्याचा काही रोल नसतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही म्हणायचं असेल तर तुम्ही संसदीय सचिव बद्दल चर्चा करा. तुम्ही गृहमंत्र्याचं उत्तर मागताय म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही सरकारला कोणतरी खेचण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणजे एक सरकारची बाजू आहे आणि दुसरी विरोधी पक्षाची बाजू आहे. परंतु जे काय झालं ते चुकीचंच आहे असं म्हणता येईल, कारण की इतक्या जास्त प्रमाणात संसदेचं निलंबन केल्यास आपण जी संसद बनवलेली आहे त्याचा मूळ उद्देश कुठेतरी कॉम्प्रोमाइज होताना दिसत आहे. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.